मी आज चिंतामणीच्या दर्शनाला चाललो होतो. एकटाच चाललो होतो. माझ्याबरोबर असं कोणीही मित्र वगैरे नव्हता. आता तुम्ही बघत असाल की मी हा व्हिडिओ जो काढला आहे तो फक्त मी एकटा हातात फोन धरून काढलेला आहे. आता जेव्हा मी ब्लॉगिंग स्टार्ट करतो तेव्हा मी खूप असं शाय आहे किंवा भीती वाटत होती मला, कारण मी फर्स्ट टाईम ब्लॉग करत होतो. त्यामुळे मला असं काही आयडिया नव्हती की काय करायला पाहिजे, काय नाही. आणि मी आत्ता जे बोलतो आहे ते व्हॉईस मी म्यूट का केलेलं आहे याचं रिझन असं आहे की तिथे एक पालखी चालली होती बाळूमामाची. त्यामुळे मला जे बोलत होतं ते काहीच म्हणजे रेकॉर्ड झालेले. नंतर रविवार असल्यामुळे खूप भाविकांची गर्दी जमली होती. 1 तासानंतर जेव्हा दर्शन झालं त्यानंतर पुन्हा एकदा मी ब्लॉगिंग करायचं ट्राय करत होतो. पण जेवढं पाहिजे तेवढं मला काही जमत नव्हतं, कारण हा माझा फर्स्ट ब्लॉग होता. आणि त्यामुळे मला मोबाईल मी उलट्यात पकडला होता. त्यामुळे मोबाईलची जो माईक साईड होती ती दुसऱ्या साईडला होती. त्यामुळे मी जे बोलतो ते काहीच रेकॉर्ड झालं नाही. आणि जेव्हा मी घरी जाऊन बघितलं तेव्हा रेकॉर्डिंग झाली होती, बट व्हॉईस काहीच येत नव्हता. आणि मी फेस पण बघा तुम्ही कसा पकडला आहे, बघा मध्ये फेस खाली जात होतं. त्यामुळे म्हणजे मला ब्लॉगिंग करताच येत नव्हतं. त्यामुळे थोडंसं मी डिमोटिवेट झालो होतो. बट नंतर कवर अप केलं. मी व्हिडिओज बघितले यूट्यूबवर. आज अजून एक अभिमानाची गोष्ट झाली, ती म्हणजे इंडिया आणि न्यूझीलंडची मॅच होती आणि इंडियाने ट्रॉफी विन केली. तुम्ही बघितलंसुद्धा असेल. आणि जो मुमेंट होता हा खूप भारी मुमेंट होता. हा मला कॅप्चर करूचा वाटला. आणि खूप नमस्कार मित्रांनो, हा माझा पहिला ब्लॉग होता. त्यामुळे बऱ्याचशा चुका माझ्याकडनं घडत होत्या. मला मोबाईल पकडता येत नव्हता माझा. जेव्हा मी रेकॉर्डिंग करत होतो तेव्हा व्हॉईस रेकॉर्ड होत होतं का नाही ते पण नव्हतं मला माहीत. आणि त्यानंतर माझा फर्स्ट ब्लॉग असल्यामुळे खूप भीती वाटत होती, काय बोलू काय नाही. आणि सडनली जेव्हा मी लोकांपुढे जाऊन म्हणजे ब्लॉगिंग करतो तेव्हा भरपूर लोकं बघत होते आजूबाजूचे. त्यामुळे लोकं हसतील का नाही याचं पण मला टेन्शन येत होतं. त्यामुळे नक्की काय होईल काय नाही, तुम्ही प्रतिसाद द्याल का नाही हे पण मला नक्की माहिती नव्हतं.